समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगविताय नागाननाथ श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। करता धरता व हरता असलेला व तशी अनुभूती देणारा देव म्हणजेच श्री गणेश। दुर्जनांचा नाश व भक्तांचं रक्षण करणारा देव म्हणजेच श्री गणेश। निर्गुण निराकार जो सगुणांच्या पाठी सदैव उभा असतो असा देव म्हणजेच श्री गणेश। अशी ही मांगल्याची प्रतीक असणारी निराकार निर्गुण मूर्ती म्हणजे जनसामान्यांची मंगलमूर्ती। भारतीय हिंदू संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा गणेश पूजनानेच होतो। कोणत्याही हिंदू देवालयाच्या प्रवेशद्वारावर प्रथम स्थापना श्री गणेशाची दिसून येते। त्या गणेशाचे वंदन करूनच आपण कुठल्याही शुभकार्यास सुरुवात करतो। म्हणूनच म्हणतात आधी वंदू तुझ मोरया। गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेले श्री गणेश महाराष्ट्रात अष्टविनायकाबरोबरच अनेक ठिकाणी स्वयंभू अशा जागृत स्वरूपात आपल्या भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विराजमान आहे। कृणाल म्युझिक कंपनीतर्फे याआधी सर्व गणेश भक्तांनी श्री अष्टविनायकाचं दर्शन अगदी घरबसल्या घेतलं। अष्टविनायकासोबतच आम्ही आता महाराष्ट्रातील श्री गणरायांच्या स्वयंभू मूर्तीच्या स्वरूपात वास करीत असलेल्या अशा श्री गणेशाच्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवून देत आहोत। तरी सर्व गणेश भक्तांनी कृणाल म्युझिकच्या या उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती। श्री गणेशा मोरया।
सह्याद्रीच्या रांगांमधील हिरव्यागार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा, तसंच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतीच्या हिरवळीने नटलेल्या, निसर्गाची अप्रतिम उधळण असलेल्या, सर्वांग सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं पुण्यक्षेत्र म्हणजे श्री गणपतीपुळे. हे श्री गणरायाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या या रमणीय क्षेत्री वास करणाऱ्या श्री गणेशाची अगाध महिमा आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. महाराष्ट्रातील कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यापासून केवळ 60 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी स्थापलेलं हे निसर्गरम्य गाव आहे. 450 वर्ष जुनं असलेलं हे देवस्थान हे या गावचं वैशिष्ट्य आहे. जनपालक दुरित तिमिरहारका, दुरित तिमिरहारका. सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला. येथील श्री गणरायाचं मंदिर डोंगराच्या पश्चिम बाजूस अगदी पायथ्याशी असलेलं आपल्याला आढळतं. या गणपतीमागे एक सुंदर अशी आख्यायिका आहे. 400 वर्षापूर्वी भारतावर संपूर्ण मुसलमानांचे राज्य होते. त्याच काळात हे पुण्यक्षेत्र प्रसिद्धीस आले. नमो नमः गणपती बाप्पा मोरया. या गावात भिडे नावाचे एक सद्गृहस्थ होऊन गेले. मोगलाईच्या राजवटीत ते या गावचा कारभार सांभाळायचे. अर्थात ते या गावचे खोत होते. एकदा त्यांच्यावर फार मोठं संकट चालून आलं. भिडे खोत हे श्री गणेशाचे असीम भक्त होते. एक धर्मनिष्ठ ब्राह्मण असलेल्या या सद्गृहस्थास पटले की या संकटातून आपल्याला श्री गणरायाशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही. या दृढ निश्चयाने त्यांनी संकट निवारणार्थ श्री मंगलमूर्तीची अगदी कडकडीत उपासना सुरू केली. अन्न पाणी वर्ज्य करून ते केतकीच्या वनात श्री गणेशाची आराधना करू लागले. आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना दृष्टांत झाला की भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी आगरमुळे येथून या पवित्र स्थानी दंतयुक्त स्वरूप धारण करून मी प्रकट झालेलो आहे. या स्वरूपामागील संपूर्ण डोंगरच माझे निर्गुण स्वरूप आहे. म्हणून तू माझ्या दंतयुक्त स्वरूपाची पूजा अर्चा अनुष्ठानादी प्रकाराने सेवा करून प्रसिद्धी करावी. तुझ्यावरील संकट दूर होऊन तुझे कल्याण होईल असे श्री गणरायाने स्वप्नात येऊन त्यांना सांगितले. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो. स्वप्न दृष्टांताप्रमाणे भिडे खोत त्या केतकीच्या वनात गणेशाचा शोध घेऊ लागले. इतक्यात तिथे गुरे चरवण्यासाठी येणाऱ्या गुराख्याने दुसरा एक चमत्कार भिडेंना सांगितला. तो असा की ठराविक ठिकाणी एका दगडावर एक गाय रोज दुधाची धार सोडित असते. त्यांनी मग ते ठिकाण भिडे खोतांना दाखवलं. भिडेंनी आजूबाजूचे जंगल झाडे तोडून ती जागा साफ केली. तर काय चमत्कार वर्णावा. भिड्यांच्या स्वप्नात आलेली दंतयुक्त मंगलमूर्ती प्रत्यक्ष तिथे अवतरली. त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्याच वेळी
श्री गणेशाला वंदन करून त्यांनी त्या ठिकाणावर गवताचे लहानसे छप्पर उभारले. आणि तेव्हापासून या गणपतीची रोज नित्य नियमाने पूजा अर्चा सुरू झाली. तेव्हापासून लोक गुळ्याचा गणपती पुळ्याला आला असं म्हणून हे महासिद्धस्थान गणपतीपुळे या नावानं प्रसिद्ध झालं. गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः. या गजाननाचे महात्म्य मग सर्वोत्तमुखी झाले. भक्तगण मग आपल्या समस्या घेऊन त्यांच्या चरणाशी येऊ लागले आणि सुखसमृद्धीचे वरदान प्राप्त करू लागले. अशा या सिद्धिनायकाच्या स्थानाचा इतिहास पुराण काळापर्यंत जातो. मुद्गल पुराणातील प्राचीन वाङ्मयात या देवतेचा पश्चिम द्वार देवता म्हणून स्पष्ट उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्रात जसे अष्टविनायक आहे तसेच भारत देशाच्या अष्टदिशेंचे हेच अष्टविनायक आहे व तेच या देशाचे व देशवासियांचे रक्षण करीत असतात. त्यामध्ये मद्रासचा वक्रतुंड, केरळचा एकदंत, रामेश्वरचा महोदर, तंजावरचा गजानन, गणपतीपुळेचा लंबोदर, काश्मीरचा विकट, हिमालयातील विघ्नराज व तिबेटचा धूम्रवर्ण असे हे देशाच्या अष्टदिशा साधित विराजमान असलेले श्री अष्टविनायक. या अष्टविनायकात गणपतीपुळ्याच्या लंबोदराचे 5वे स्थान आहे. असे हे सिद्ध महाक्षेत्र. म्हणून पुळ्याच्या गणपतीची प्रचिती 400 वर्षापूर्वीची असली तरी या ज्ञात काळापूर्वीही ही देवता या ठिकाणी अदृश्य स्वरूपात असावी असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अशा या देवस्थानाची कीर्ती त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी गेली व त्यांच्या दरबारातील अण्णाजी दत्तो या मंत्र्यांनी या गणेशाचे छोटेसे मंदिर उभारले. त्यामुळे मोठमोठ्या संस्थानिकांनी या मंदिराची आवर्जून भेट घेतली आणि महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सत्ताधीशांनी आपापल्या परीने विकास करण्यात धन्यता मानली. त्यात प्रामुख्याने श्रीमंत थोरले माधवराव पेशवे व गणेश भक्त हरिभट्ट बाबा पटवर्धन यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. शिवरायांच्या नंतर या मंदिराला पेशव्यांनी कौलारू घराची प्रतिमा दिली. सर्वाधी तुझी पादपूजा. आणि आज पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. छेडून वीणा
तुझ सरस्वती भगवती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती उठ महागणपती. हिंदुस्थानाची पश्चिम भागाची सीमा जो सिंधू सागर आहे त्या लगतच्या गावातील हे भव्य व रेखीव मंदिर म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. आवडती तुझ म्हणून आणली आवडती तुझ म्हणून आणली रक्तवर्ण कमळे पाच मण्यांच्या किरणासमये हिरवी दुर्वादळे उभ्या ठाकल्या 14 विद्या घेऊन आरती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती उठ महागणपती. हा संपूर्ण डोंगर निर्गुण गणेश स्वरूप मानला गेला आहे. संपूर्ण डोंगराचे क्षेत्रफळ 20 एकराचे आहे. मंदिराची परंपरा ही अति प्राचीन आहे. अशा या मंदिराचे प्रवेशद्वार भव्य व उंच असून त्याच्या 2 बाजूंना 2 रेखीव मूर्ती स्वरूपातील हत्ती आपल्याला दिसतात. प्रवेशद्वारासमोरच 2 हातात मोदक घेऊन मंदिराच्या दिशेने तोंड करून 2 पायावर उभा असलेला सुंदर रेखीव असा पितळेचा उंदीर दिसतो. समोर नजर फिरवल्यास आपल्याला इथे सुंदर बाग नजरेत पडते. त्या बागेतील हा मध्यभागी असलेला ओम हे बीजाक्षर त्या ठिकाणाचे पावित्र्य अधिक वाढवते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्वप्रथम लागते ती गणेश भक्त श्री त्र्यंबक भिडे यांची समाधी. या समाधीच्या शेजारी पाहायला मिळते ती पेशवेकालीन दीपमाळ. मंदिराच्या दोन्ही बाजूनी उभारलेल्या या दीपमाळा अजूनही तशाच्या तशाच शाबूत आहेत. देवळाच्या ईशान्य कोपऱ्यात मोठ्या काळी दगडी असून त्यातून 12ही महिने झरझर पाणी वाहत असतं, ज्यास नाभी गंगोदक म्हणून ओळखतात. भाविक ते तीर्थ म्हणून प्राशन करतात. मंदिराचे बांधकाम
हे लाल राजस्थानी पाषाणात कोरलेले आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या मंदिराच्या या कलाकृतीस सतत बघत राहावे अशीच ही डोळ्याचे पारणे फेडणारी शिल्पकला आहे. गणेशाच्या विविध रूपातील छोट्या छोट्या मूर्त्या सोबतच इथे आपल्याला अष्टविनायक देखील कोरलेले दिसतात. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगविताय नागाननाथ श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. मंदिराचा शिखर हा नक्षीने नटलेला असून त्यावरील हे सुवर्ण विलेपित कळस मंदिराची अधिक शोभा वाढवतात. या मंदिरावरील सुवर्ण कळसाची स्थापना वंदनीय जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. मंदिराच्या सभोवतालील परिसर आधुनिक नमुन्यातील सुंदर फरशी पसरवून समुद्र किनाऱ्याशी गडगा घालून बंदिस्त केला आहे. सभामंडपावरील बांधकाम व मंदिराच्या शिखरावरील बांधकाम पांढऱ्या शुभ्र दगडात केलेले आहे. समोरील समुद्र किनाऱ्यावरून या मंदिराकडे पाहिले असता मावळतीच्या सोनेरी किरणांनी उजळून निघणारा हा परिसर कोंदणात मडविलेल्या गुरुपुष्याच्या अंगठीसारखा भासतो. ध्यायेत ओंकार नित्य परम सुखदं निर्गुण निर्विकारं मूर्त ब्रह्मा स्वरूप गरगत सुखदं गौरीपुत्रं वरेण्यम्.
पुतिनक्षेत्रनाथ गणेशम्. निसर्गाच्या सानिध्यात वास्तुशास्त्र आणि शिल्पकला यांचा सुरेख संगम असलेला मानवी कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे गणपतीपुळेचं मनोहारी मंदिर आहे. मंदिराच्या 3 दिशेला 3 चांदीचे कोरीव द्वार आहे. त्यातील या मधल्या द्वारातून श्रींच्या मंदिरात प्रवेश केल्यास समोर दृष्टीस पडतो तो संगमरवरी पाषाणाने सुशोभित केलेला 2000 चौरस फूट भव्य असा सभामंडप. सभामंडपाच्या समोरील दर्शनीय भागास दिसतं ते सुंदर व स्वच्छ अक्षरातील श्री गणेश अथर्वशीर्ष व त्याच्या समोरील 8x8 आकाराच्या पारंपरिक संगमरवरी पाषाणाने घडविलेला हा श्रींचा गाभारा. अष्टविनायक तुम्ही होनी गिरिकंदरी राहिला, मराठ देशी गिरिजा कुमारा हृदय तुझा पूजिला. गोधन घेऊन गोप चालले वसुंधरा हर्षली, गणाधिपा उठाल करी. स्वयंभूतो ओंकार पश्चिमद्वार अधिपती, केतकी बनात तुझी असे प्रगट कीर्ती. मुद्गल पुराणी लंबोदरा तुझी असे ख्याती. तुझे नाम नित्य गावे उठुनी प्रभाती. स्वयंभू गणेशाचे गंडस्थळ उदर रूप असणारी सिंदूर लिपीत शिळा अशी श्री गणरायाची मूर्ती दृष्टीस पडते. अशा प्रकारची मूर्ती असलेलं हे भारतातीलच काय तर जगातील एकमेव स्थान म्हणायस हरकत नाही. जय गणेश मोरया. ही मूर्ती बघताच भाविकांचे मन प्रफुल्लित होते आणि त्यात भर पडते ते येथील अथांग अशा सागराची. ओम गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ॐ गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ओम गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ॐ गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ओम गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ॐ गजानन श्री गजानन जय जय गणेश मोरया. ओम गजानन श्री गजानन
गजानन जय जय गणेश मोरया। या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत काही निराळीच आहे. मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिरव्यागार वनराईने नटलेलं टेकडी रूप मस्तक. या सर्व टेकडीलाच गणपती मानून प्रदक्षिणा घालण्याची इथे परंपरा आहे. गणपतीपुळे मंदिर ज्या गोल डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या डोंगराभोवती 2.5 हात रुंद फरसबंदी केलेली प्रदक्षिणेची पाखाडी आहे. प्रदक्षिणेच्या पाखाडीच्या आत 4 दिशेला 4 द्वारदेवतांची स्थानं आहेत. मंगल दिन हा सोनियाचा मंगल मूर्ती घरा श्री गणेशा मोरया मंगल मूर्ती मोरया. संपूर्ण डोंगराभोवती वडाचे आणि अश्वस्थाचे पार जागोजागी बांधलेले आहेत. कोटि सूर्य सम तेज कांती प्रणव रूप हा गणराया गौरी सुताचा दर्शन मात्रे दुःख संकटे जाती दया. मोरया मोरया वरद विनायक मोरया आदिनाथासुराधीशा बुद्धि सागर मोरया मंगल दिन हा सोनियाचा. प्रदक्षिणेच्या वाटेत दुतर्फा केतकीच्या बनांनी वृक्षवेलींनी व निसर्ग सृष्टीने नटलेल्या या वाटेत पुढे लागते ते स्वयंभू श्रींचे शुंडास्थान. सिद्धिविनायक गजानना मंगल मूर्ती मोरया. येथे एका शिळेने श्री गणेशाच्या मुखाचा आकार घेतलेला असल्याचे आपल्याला दिसते. मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल दिन हा सोनियाचा मंगल मूर्ती घरा श्री गणेशा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल दिन हा सोनियाचा मंगल मूर्ती घरा श्री गणेश. भाविक येथे नतमस्तक होऊन प्रदक्षिणेच्या पुढील मार्गी लागतात. गवबिंदूनी दुर्वा भिजल्या नवकुसुमानी वेली सजल्या बिंदू होऊन सिंदुराचा. प्रदक्षिणेच्याच मार्गावर आपल्याला लागते तो एक तलाव. या तलावास वाणीचे तळे असं म्हणतात व त्याचे पाणी गोड आहे. उठी विघ्नेशा उषकाल झाला. समुद्र इतका जवळ असताना या तलावाचं पाणी गोड असणं ही निसर्गाची व श्रींची लीलाच म्हणावी लागेल. संपूर्ण 1 किलोमीटर असलेल्या या डोंगर परिसराला प्रदक्षिणा घालायला कमीत कमी 15 मिनिटं लागतात. प्रदक्षिणेच्या मार्गावर येणारे चढ उतार म्हणजे आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांची प्रचिती येथे आपल्याला होते. इथे प्रदक्षिणा पूर्ण होते. इथे येणारा भाविक आपापल्या परीने येथे प्रदक्षिणा करीत असतो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गणेशाचे दर्शन करायचे असते. विघ्नेशा उषकाल झाला. हे गणेश स्थान गणपतीपुळे एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जातं. या निसर्गरम्य तीर्थस्थानाची यात्रा करणारा माणूस या स्थानाच्या प्रेमात न पडला तर नवलच. या गणपती पोळ्यातील अजून एक वैशिष्ट्य असे की श्री गणेश चतुर्थीस या पोळ्याच्या परिसरामध्ये घरोघरी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती आणून पूजा केली जात नाही,
तर गावातील याच स्वयंभू मूर्तीची सर्व गावकरी पूजा अर्चा करतात व आपला गणेशोत्सव साजरा करतात. श्री तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदर मंदिरा अतिरिक्त काही अन्यही अशी स्थळं व देवस्थाने भेट देण्यालायक आहेत. ग्रामदेवता चंडिका मंदिर हे त्यातीलच एक. यात श्री चंडिका देवीची स्थापना पूर्वजांनी केलेली आहे. या मंदिरामध्ये एकंदर 3 मूर्त्या असून मधली मूर्ती चंडिका देवीची, उजवीकडील श्री मता देवीची व डावीकडील श्री वरदान देवी अशा 3 मूर्त्या आपल्याला येथे दिसतात. या देवतांना सर्व ग्रामस्थ जागृत आद्य दैवत मानतात. आजही गावातील लोक या देवीला कौल लावून आलेल्या संकटातून मुक्ती मिळवतात. अशी ही ग्रामदेवता चंडिका देवी. श्री गणेशाच्या गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर गर्द हिरव्या झाडीत रमणीय सागर किनाऱ्यावर वसलेलं मालगुण हे गाव म्हणजे साहित्यप्रेमी जनतेची साहित्य पंढरीच आहे. या गावाला जसा निसर्गाच्या रमणीयतेचा वारसा लाभलाय तसाच एका सरस्वती पुत्राचाही. आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म याच गावी झाला. आज त्यांच्या राहत्या घराचे इथे कविवर्य केशवसूत म्हणून स्मारक झालेलं आहे. मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र असलेल्या या वास्तूला भेट देण्यासाठी प्रत्येक पर्यटक येथे आवर्जून येतो. याच वाटेवर आपल्याला गुरु दत्तात्रयांचं पुरातन लाकडी पद्धतीचं बांधकाम केलेलं छोटं मंदिर दिसतं. वाटेत लागलेल्या या मंदिरातील गुरु दत्तात्रयाच्या दर्शनाने यात्रेचा आनंद द्विगुणित होतो. मनाची एकाग्रता साधण्यासाठी गणपतीपुळेला 1 दिवस जरी जाऊन आलो तरी मनाला शांतता लाभते. कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टीवर अतिशय सुंदर व मनमोहक असं ठिकाण असलेलं श्री गणरायाचं हे स्वयंभू स्थान. अशा या मंदिरापुढील वाळूवर बसून सागराकडे पाहत राहिलो तर मनास निर्मळ आनंद प्राप्त होतो. भरतीच्या वेळी किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा उचंबळून येतात. सायंकाळचे सूर्यास्ताच्या वेळचं दृश्य तर अधिकच मनोरम्य असतं.
दूरवर दिसणाऱ्या होड्या, आकाशात भ्रमण करणारे पक्ष्यांचे थवे पाहताना वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. भरतीच्या वेळी येणारा लाटांचा आवाज व पश्चिमेकडून वाहत आलेला वारा अनुभवताना जो परमानंद प्राप्त होतो त्याला तोडही नसतेच. सत्यम शिवम सुंदरम या वाक्याचा खरा बोध अर्थ इथे लागतो आणि अशा या नयनरम्य क्षेत्री आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री मंगलमूर्ती इथे प्रकट झाले. असे श्री भगवान गणेश, जे वेदांच्याही अगोदर ओंकार रूपाने आहे. मूलाधार चक्रात त्यांचे वास्तव्य आहे. मनुष्याला मनुष्यत्व देणाऱ्या वाणीचा हा देव अधिष्ठान आहे. सर्व विघ्नाचे निवारण होणे, सर्व कार्य साध्य होणे हे केवळ त्याच्या उपासनेनेच साध्य होतं. तो निर्गुण, निराकार, अवर्णनीय, तरीही भक्तांसाठी तो सगुण, साकार व वर्णनीय आहे. असा हा श्री गणेश, जो भक्तांच्या नवसाला पावतो, ज्याची पश्चिम द्वार देवता या नावाने या सागर तिरीच्या गजाननाची ख्याती आहे. अशा या मंगलमूर्ती गजाननासमोर नतमस्तक होऊन श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या यात्रेची आपण समाप्ती करूया. गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. कृणाल म्युझिक आणि अरुण कचरे घेऊन आले भक्तांच्या पायांना तुफानी ताल देणारी कॅसेट. आला हो आला गणराज आला, आरतीसह. आला हो आला गणराज आला. एक कॅसेट घ्या, 2 कॅसेट घेऊन जा. आला हो आला गणराज आला, फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक घेऊन आली ओंकार गजानन आला पार्वती नंदन.
झाला झाला हो आनंद झाला, माझा गणपती नाचत आला. ये बघू 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 सकू माझा गणराज ढोलतोय. ओंकार गजानन आला पार्वती नंदन. कॅसेट्स फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक वर मराठी मनामनात रुंजी घालणारं अभिजात नाट्यसंगीत. अरे वेड्या मना तळमळसी, अरे वेड्या मना तळमळसी. वर्षा भावे यांचा बहारीचा स्वर, भावनेतून अनुभवलेलं अभिजात नाट्यसंगीत. मंडपा येईन पुन्हा तुझ पाशी, प्रथम हसलेसी. कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. अंबाबाईच्या नावानं, आई भवानीच्या नावानं. कृणाल म्युझिकचा नवरात्रीचा नजराणा, लाडक्या अंबा भवानीची गोंधळी आणि जोगवा गीत, नवरात्रीचं नवरू. भक्ताला घेतो पावसी निर्वाण आईचा जोगवा, जोगवा मागेल आईचा जोगवा, जोगवा मागेल. नवरात्रीचं नवरूप असा आईचा गोंधळ फक्त कृणाल म्युझिक वर. तिच्या बाळा भाग 1च्या अपूर्व यशानंतर कृणाल म्युझिक घेऊन आली पार्वतीच्या बाळा भाग 2. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातलत माळा. आशाचा आवाज तररर झाला, गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा भाग 1 व 2 फक्त कृणाल म्युझिक वर. भेन सुगंधित झालेली अजित कडकडे यांची पहाटेची भजने, तीही कृणाल म्युझिक कॅसेट्स वर. आकाशीच्या देवा. कृणाल म्युझिक कॅसेट्स वर प्रकाश हिलगे यांच्या लेखणीतून हृदयाला पाझर फोडणारी वैभव म्युझिकल नाईटची हृदयस्पर्शी नाटकं. कुंकू लावून जा, वेड्या बहिणीची वेडी माया, बहिणी माझी देव गुणाची, तूच माझ्या घरची लक्ष्मी, माहेरची ओटी, माझं घर माझा संसार, पाहुणी झाली माहेरची, थांब लेकी ओटी घेऊन जा. माणसाला माणुसकीची जाण करून देणारी प्रकाश हिलगे यांच्या भरदार लेखणीतून साकारलेली नाटकं फक्त कृणाल म्युझिक कॅसेट्स वर. मराठमोळ्या रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारी कृणाल म्युझिक घेऊन आले परमेश्वर परसन लावली चरण. आजीचा उद्धार नातवानं केला, आजीचा उद्धार नातीनं केला. धर्मा वाचून उद्धार नवाबा, बापा वाचून जन्म नवाबा, आई वाचून माया नसेबा, मालका वाचून दौलत सुनीबा. परमेश्वर पर्सन फक्त कृणाल म्युझिक वर. दत्त देव आला आला, दत्त देव आला. अजित कडकडे यांचा भावस्वर, अरुण कचरे यांची प्रस्तुती, कृणाल म्युझिकची भेट, दत्त देव आला. त्रिगुणात्मक त्रय मूर्ती वेगळा, पाहे तो सावळा दत्तराव. संगीत विलास बुवा पाटील. कृणाल म्युझिक कॅसेट्स वर अजित कडकडे यांचा भावस्वर, दत्त देव आला. हरी जय जय कुठे म्हटल्यानंतर त्या काय चोखवारा आल्याचं बघितल्याबरोबर वंसनी पाठ फिरवली. काही जरी फिरवलं तरी ज्याला दिसायचा तो दिसतोच. मच्छिंद्रनाथ तिथे बसलेले आहेत स्त्री राज्यामध्ये. चलो मच्छिंद्र गोरखाया गुप 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 गुप, चलो मच्छिंद्र, चलो मच्छिंद्र, चलो मच्छिंद्र गोरखाया. अरे मनाकडे आकृष्ट होणं हे प्रेम, आणि आत्मा आत्म्यातलं मिलन होणं हीच भक्ती. 3 थर आहेत. भार जरी डोक्यावर दिला तरी तो वाटत नाही, असं असतं भार. जय जय राम कृष्ण.
चलो चलो शिरडी वाले बाबा के दर पे जाएंगे, मांगेंगे मन की मुरादें, मांगेंगे मन की मुरादें, झोली फैलाए। साईं राम जपो सुबह शाम, साईं शाम जपो सुबह शाम, तेरे हर एक रूप का साईं सभी करे गुणगान। चाहे अल्लाह पुकारो चाहे कृष्णा पुकारो, साईं सब में समाया तेरा नाम। साईं साईं बोलो मनवा, साईं साईं बोलो, साईं नाम ही अमिट सत्य है और कहीं ना डोलो मनवा। साई भक्तांसाठी कृणाल म्युझिक घेऊन आली साईंची हरिओम भजने। साईनाथांचे गुण आम्हा गाऊ द्या, चरणी पुष्प है वाहू द्या, वाहू द्या, वाहू द्या। साईंची हरिओम भजने फक्त कृणाल म्युझिक वर। कृणाल कैसेट्स लाए हैं श्रद्धालु साईं भक्तों के लिए एक अनुपम कैसेट, साईं ने बुलाया है। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। हर साईं भक्त के दिल का हाल और होठों पर रहने वाले भक्ति गीत कृणाल म्यूजिक कैसेट्स पर साईं ने बुलाया है। दूर से देखा तो दीपक जला था, दूर से देखा तो दीपक जला था, वो तो अपना साईं बाबा। साईं बाबा के मतवालों के नाम कृणाल म्यूजिक का पैगाम, चलो शिरडी को जाना है, साईं ने बुलाया है। कृणाल कैसेट्स, साईं ने बुलाया है। संपूर्ण शिरडी दर्शन के साथ सुपरहिट साईं बाबा के गीतों की वीसीडी, चलो शिरडी को जाना है, साईं ने बुलाया है। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। दूर से देखा तो दीपक जला था, वो तो अपना साईं बाबा था। ओ जय जय साईं बाबा, बाबा जय जय साईं बाबा। शिव जी का रूप है साईं बाबा, राम का अवतार है साईं बाबा। हाँ मालिक है सबका एक शिरडी वाले बाबा। ले बाबा का नाम बंदे, ले बाबा का नाम, ले बाबा का नाम बंदे, ले बाबा का नाम। बुरा न होगा तेरा काम बंदे, ले बाबा का नाम। सबका मालिक एक है, नाम भी उसके अनेक है। कोई कहे अल्लाह, कोई कहे जीसस, कोई कहे भगवान। शिरडी के संत महान। आरती श्री साईं गुरुवर की, परमानंद सदा सुरवर की। जाकी कृपा विपुल सुखकारी, दुख शोक संकट भयहारी। साईं बाबा के सुपरहिट गीतों के साथ चलो शिरडी को जाना है, साईं ने बुलाया है। कैसेट, सीडी और वीसीडी सभी जगह उपलब्ध।